ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सायली आणि पृणाची पासून. तर आता पृणाची म्हणते, सायली कुठे राहिली? तर आता सायली तेवढ्यातच येते आणि म्हणते, काय ग पृणाची, बोलवलंस? तर आता पृणाची म्हणते, हो, काय गंमत दाखवायची तुला, असं म्हणते ती. तर आता एनव्हिलप असतो पृणाजीच्या हातात, हे घे असं म्हणते ती. काय हे असं म्हणते सायली, बघ तरी असं म्हणते पृणाची. तर आता सायली उघडून बघते तो एनव्हिलप. तर आता फोटोज बघते ती. तर ते आता लहान तन्वीचे फोटोज असतात प्रतिमा आणि रविराज सोबत. लहानपणी तू किती गोड दिसायचीस बघ असं म्हणते पृणाची. तर आता इथे सायली तिच्याकडे बघतच राहते. तर पृणाची म्हणतात, अगं असं काय बघतेस? म्हणजे आता सुद्धा तू गोडच दिसतेस, अगदी लहानपणी सारखीच असं म्हणते पृणाची. तर सायली मात्र फोटोज बघत असते. हा फोटो, ह्यात तू फुलाफुलांचा फ्रॉक घातलायस ना, तो हट्टच धरून बसली होतीस तू की फुलांचाच फ्रॉक हवाय म्हणून. मग मी कल्पनाच्या साडीचा एक फ्रॉक केला आणि तुला दिला असं म्हणते पृणाची. तो हा फोटो असं म्हणते पृणाची, आणि तो हा फ्रॉक. तर सायली बघत असते त्या फोटोकडे. तर आता दुसरे फोटोज बघत असते सायली. आपण माथेरानला गेलो होतो ना, तिथला फोटो असं म्हणते पृणाची. माकडाने इतका धिंगाणा घातला होता ना, हा फोटो असं म्हणते पृणाची. तर खूप सारे फोटो दाखवत असते आता पृणाची. वेगवेगळे फोटोज दाखवत असते ती सायलीला आणि सगळ्या गोष्टी तिला सांगत असते. तर आता सायली मात्र सगळे फोटो बघून तिला काहीतरी आठवायला लागतं. तर आता इथे दुसरा फोटो दाखवते पृणाची. तर आता ती म्हणते, नेहमीप्रमाणे तू चित्र काढायलाच बसली होतीस, तुला ना चित्र काढायला खूप आवडायचं असं म्हणते पृणाची. तन्वीचा कधी आवाज आला नाही तर नक्की घरातल्या कुठल्या तरी कोपऱ्यात तन्वी चित्र काढत बसलेली असेल असा मला माहीतच होता असं म्हणते पृणाची. आणि हा फोटो तू लपाछप्पी खेळतेस असं म्हणते आता पृणाची. तर तोच फोटो असतो बघा प्रेक्षक, जो सायलीला दिसलेला असतो त्या दिवशी जेव्हा ती चक्रून पडलेली असते, आणि ज्या दिवशी तिने चष्मा लपून ठेवलेला असतो ना गार्डनमध्ये, हे सगळं तिला आठवतं. तर आता तिला परत फ्लॅशबॅक येतात आणि कसं तिला तन्वी दिसलेली असते हे सगळं तिला आठवतं. तर पृणाची असं म्हणत असते ना तन्वी, तर तिला ते आठवलेलं असतं सगळं, ती फ्लॅशबॅकमध्ये आठवण करते. मला जी पाठमोरी लहान मुलगी दिसली होती ती तन्वीच असेल का असं म्हणते सायली. पण ती का दिसत असेल मला असं म्हणते सायली. काय ग असं म्हणते पृणाची, कुठे हरवलीस लहानपणीच्या आठवणीत असं म्हणते ती. तन्वी, माझी मनापासूनची इच्छा आहे, सांगू असं म्हणते पृणाची. सांग ना असं म्हणते सायली. तुला ना लवकरात लवकर दिवस जावेत असं म्हणते पृणाची, आणि तुला मुलगी व्हावी असं म्हणते पृणाची. म्हणजे मला तुझं बालपण मन भरून पाहता येईल असं म्हणते पृणाची. तर सायली म्हणते, पृणाची हे फोटो मी माझ्याकडे ठेवू असं म्हणते ती. अगं ठेव की असं म्हणते पृणाची. तुझे फोटो तुझ्याकडेच असलेले बरे असं म्हणते पृणाची, आणि तुझ्या मुलीला दाखव हा असं म्हणते ती. तर आता सायलीला असते. तर आता पृणाची खूप हसत असतात. तर आता सायली बघत असते त्या फोटोजकडे आणि तिला खूप भावुक होत असतं. तर आता एक तन्वीचा फोटो असता खुर्चीवर बसलेला. तर आता ती बघते त्याच्याकडे आणि त्याच्यावर स्पर्श करून बघते ती. तर आता ती विचार करत असते. तर आता इथे दुपार झालेले दाखवले. तर आता सचिनला दाखवलंय. तर आता सचिन कुणासोबत तरी आलेला असतो आपल्या घरी, म्हणजे आईबाबांच्या घरी. तुम्ही माझं घर तर बघितलंय असं म्हणतो सचिन. जर तुम्हाला डील पक्की असेल तर आपण लवकरात लवकर व्यवहार पूर्ण करूया असं म्हणतो तो. पण तुम्ही घराची किंमत जरा जास्त सांगताय असं म्हणतो तो माणूस. अहो उलट हा डिस्ट्रेस सेल आहे, उलट मला पैशांची गरज आहे म्हणून हा सेल करतोय मी असं म्हणतो तो. नाहीतर स्वतःचं घर कोण विकतो असं म्हणतो सचिन. एनिवे, तुमच्यासाठी ही किंमत ओके नसेल तर दुसरा गिरायक मी शोधू शकतो असं म्हणतो तो. नाही नाही ठीक आहे असं म्हणतो आता इथे तो आलेला माणूस. दुसरं कोणी बघू नका, मी तुम्हाला उद्या दुपारपर्यंत फायनल काय ते सांगतो असं म्हणतो तो माणूस. ठीक आहे असं म्हणतो सचिन, पण मी जास्त वेळ वाढ बघू शकणार नाही, ठीक आहे असं म्हणतो तो. ठीक आहे कळतो मी असं म्हणतो, आणि तो माणूस निघून जातो तिथून. तर आता बेल वाजते. सचिन दीक्षित असं म्हणून कोणतरी येतं. मीच सचिन दीक्षित कमीन असं म्हणतो तो. तर आता तुमचा कुरिअर आलाय असं म्हणून येतो तो माणूस. तर आता सचिन घेतो तो हातामध्ये कुरिअर. हो असं म्हणतो. तर तो माणूस जातो. तर आता इथे सचिन उघडून बघतो तो एनव्हिलप त्याच्यामध्ये काय आहे म्हणून. तर आता तो वाचायला सुरुवात करतो. तर आता बघतो तो, तर त्याला शॉक बसलेलं दाखवलंय. तर आता तो विचार करतो काहीतरी. तर आता तो म्हणतो की डिवोर्स हिअरिंग पहिलं उद्याच आहे असं म्हणतो तो. त्या अर्जुनने खूपच जोर लावलेला दिसतोय, पण त्याला कल्पना नाही आहे त्याच्या फॅमिली समोर काय आव्हान उभं आहे ते असं म्हणतो सचिन. चला सचिन दीक्षित, त्या महालाला आता शेवटची भेट द्यायला लागेल. माझा गेम मी तिथूनच सुरू करणार असं म्हणतो तो. तर आता सुभेदारांचं घर दाखवलंय, तर ती यादी बरोबर ठेव असं म्हणते आता कल्पना विमलला, आपल्याला गरज लागेल नंतर. तर आता अश्विन आणि प्रताप तिथेच बसलेले असतात हॉलमध्ये, आणि स्टडीमध्ये अर्जुन आणि चैतन्य असतात. तर आता अस्मिता येते तेवढ्यातच. अगं तो कुठे होतीच असं म्हणते कल्पना. आम्ही कणी अर्जुनच्या बाळाला लागणाऱ्या सामानांची यादी बनवत होतो असं म्हणते कल्पना. हो असं म्हणते आता अस्मिता. माझ्या बाळासाठी पण सेम लिस्ट केली होतीस ना, आहे ती माझ्याकडे असं म्हणते अस्मिता. थोड्यातच अर्जुन आणि अश्विन बाहेर येतात. अरे अर्जुन कसा आहेस असं म्हणतो प्रताप. मूड बरा आहे का तुझा असं म्हणतो प्रताप.
मगाशी सायलीने जेव्हा गोड बातमी दिली तेव्हा तेव्हा तुझा चेहरा अगदी बघण्यासारखा झाला होता असं म्हणतो प्रताप. हो तेव्हा जरा टेन्शन आलं होतं मला असं म्हणतो अर्जुन. पण आता मी ठीक आहे असं म्हणतो तो. मग आता सेलिब्रेशनचं प्लॅनिंग करूया असं म्हणते अस्मिता. सेलिब्रेशन वगैरे होत राहील पण दादा सगळ्यात आधी वहिनीला एका चांगल्या कडे घेऊन जा असं म्हणतो अश्विन. मी काही नंबर्स तुला पाठवतो त्यांच्याशी तू बोलून घे असं म्हणतो अश्विन. आणि हवं असेल तर मला सांगा मी पण येईल असं म्हणते आता कल्पना. मग झालं ना मग आता सेलिब्रेशनचं प्लॅनिंग असं म्हणते अस्मिता. हो असं म्हणतो आता प्रताप. एवढा उत्साह आहे ना हिला असं म्हणतो आता इथे चैतन्य तर असणारच असं म्हणते आता अस्मिता. मी बाळाची आत्या आहे. हा अस्मिता आत्याचं काम बारशाच्या दिवशी तेव्हा बोलायचं असं म्हणतो आता इथे प्रताप. मग माझ्या बाळाच्या बारशाचा तरी प्लॅनिंग करूया असं म्हणते अस्मिता. चालेल असं म्हणतो प्रताप. घरात काही झालं तरी सेलिब्रेशन झालं ह्याच्याशी मतलब असं म्हणते आता अस्मिता. तर आता तेवढ्यातच सचिन एंटर करतो सुभेदारांच्या घरात बघा प्रेक्षक हो. तर एंट्री झालेली असते आता इथे सचिनची. तर आता खुणशी भावना घेऊन आलेला असतो तो घरी. तर आता बघतो तो सुभेदारांच्या घराकडे. त्याची एंट्री खूपच विलन सारखी दाखवली आहे बघा प्रेक्षक हो. तर आता तो एक पेन बाहेर काढतो. तर आता तो त्या पेनकडे बघतो. त्या पेन मध्ये कॅमेरा असतो बघा प्रेक्षक हो. तर आता प्लॅन हाच असतो सचिनचा की पेन लावून घेऊन आतमध्ये जाणार. तर आता तो पेन लावून घेतो आपल्या खिशामध्ये आणि प्लॅन आखून आलेला असतो तो की कसं ट्रॅप करायचं सुभेदारांना म्हणून. आणि त्याच्या प्लॅनची सुरुवात इथेच होणार असते. तू स्वतःला खूप हुशार वकील समजतोस ना अर्जुन असं म्हणतो सचिन. आता पुरावे कसे गोळा करायचे आता मी तुला दाखवतो असं म्हणतो तो. माझ्या पेन मधला कॅमेरा जे काम करेल ते तुम्हाला सगळ्यांनाच खूप महागात पडेल असं म्हणतो सचिन. अस्मिता आपण सेलिब्रेशन करूच असं म्हणतो अर्जुन. पण त्याआधी खूप महत्वाचं बोलायचं आपल्याला असं म्हणतो अर्जुन. काय असं म्हणते अस्मिता उद्या असं म्हणतच असतो तो. तेवढ्यात सचिन टाळ्या वाजवत एंटर करतो सुभेदारांच्या घरामध्ये. टाळ्या वाजवत वाजवत येतो तो. तर आता सगळेजण बघतात सुभेदार मंडळी सचिनकडे आणि सगळ्यांनाच धक्का बसतो हा कसं काय इथे आला म्हणून. तर आता अस्मिता म्हणते तू. तर आता ती येते चालत सचिनकडे. तर ती म्हणायला लागते तू परत कशाला आलायस असं म्हणते अस्मिता. ह्या घरात येण्याची तुझी हिंमतच कशी झाली तुझी असं म्हणते अस्मिताने. सगळं रेकॉर्डिंग होत असतं त्या पेडमधून बघा प्रेक्षक. त्याच्यामध्ये कॅमेरा असतो. जशी तुझी मला डिवोर्स पेपर्स दाखवायची हिंमत झाली असं म्हणतो सचिन. आणि आज तर मला उद्याच्या हिअरिंगची पण नोटीस मिळाली असं म्हणतो आता इथे सचिन. तर सगळेजण अर्जुनकडे बघतात. उद्याचं हिअरिंग असं म्हणतो प्रताप. डॅड असं म्हणतो अर्जुन. मी आता अस्मिताईला तेच सांगणार होतो असं म्हणतो अर्जुन. तर तेवढ्यातच सायली आतमध्ये येते. का असं म्हणतो सचिन. आता चेहरे पाडण्याचा अभिनय का करताय असं म्हणतो आता सचिन. मी येण्याआधी तर सेलिब्रेशनच्या गप्प्या चालू होत्या ना असं म्हणतो आता सचिन. काय तर सायली बघतच असते आता इथे सचिनला. सगळे बघत असतात सचिनकडे. आमचा डिवोर्स सेलिब्रेट करताय का असं म्हणतो आता सचिन अस्मिताला. हो असं म्हणते आता इथे सायली. तर आता ती चालत येते सचिनकडे. तुमचा घटस्फोट ही आनंद साजरा करण्यासारखीच गोष्ट आहे. तुम्ही अस्मिताच्या आयुष्यातून कायमचं चाललाय ना म्हणून आम्ही खूप आनंदात आहोत असं म्हणते सायली. पण तुम्ही गेल्याने बाळाच्या आयुष्यात जे काय घडणार आहे ना ती गोष्ट साजरी करण्यासारखी नाही असं म्हणते आता सायली. तुम्ही निघालात तरी चालेल असं म्हणते सायली. ऐकलंस ना असं म्हणतो अर्जुन. हे बघ तू इथे का आलास हे मी तुला विचारणार पण आहे असं म्हणतो अर्जुन. आता इथून निघायचं असं म्हणतो अर्जुन. निघ. कसला विचार करताय तुम्ही असं म्हणते सायली. तुमची पावलं पण ह्या घराला लागायला नको आहेत आम्हाला असं म्हणते सायली. आणि तुम्ही आम्हाला घरात नको आहात हे किती वेळा सांगायचं तुम्हाला. बोल सायली बोल असं म्हणतो आता इथे सचिन. बोलत राहा मला हेच अपेक्षित आहे असं म्हणतो तो. तुझा शब्दान शब्द मी रेकॉर्ड करतोय असं म्हणतो सचिन. जे काय बोलायचं आहे ना आता ते उद्याच्या हिअरिंग मध्येच असं म्हणतो अर्जुन. निघायचं असं म्हणतो आता इथे अर्जुन. मी इथे अस्मिताला जाब विचारण्यासाठी आलोय असं म्हणतो सचिन. कसला जाब असं म्हणतो आता अश्विन. मी कधीच डिवोर्स मागितला नव्हता असं म्हणतो सचिन. मला माझ्या बाळाबरोबर राहायचं होतं असं म्हणतो तो. तर आता सायलीला त्रास व्हायला लागतो हे सगळं ऐकून. माझ्या बाळाला त्याच्या वडिलांची आता गरज आहे. पण तुम्ही सगळ्यांनी अस्मिताचे कान भरले असं म्हणतो तो. आणि माझ्याबद्दल नको नको त्या गोष्टी ऐकवल्यात. म्हणून आता अस्मिताने आता ठरवलंय की तिला सुद्धा डिवोर्स हवाय असं म्हणतो तो. हो असं म्हणते अस्मिता. मीच ठरवलंय असं म्हणते ती. पण कोणीही माझे कान भरलेले नाहीत असं म्हणते अस्मिता. कारण मला तुझ्यासारख्या माणसासोबत राहायचंच नाही असं म्हणते ती. बरोबर आहे असं म्हणतो सचिन. बरोबरच आहे कारण तुला आता दुसऱ्याच माणसासोबत आयुष्य काढायचं असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता इथे धक्काच बसतो अस्मिताला. अर्जुनला सुद्धा धक्का बसतोय का बोलतोय म्हणून. तर आता चैतन्य कल्पना सगळ्यांनाच धक्का बसतो आणि सायलीला सुद्धा आणि प्रतापला सुद्धा. सगळ्यांना खूप जास्त राग आलेला दाखवले. तर आता सचिन मात्र हसत असतो. तर आता तो चैतन्याकडे बघतो. तर आता तो चालत जातो चैतन्याकडे बघा प्रेक्षक हो. तर आता तो बघतच असतो चैतन्याला. मी इथे येण्याआधीच मला माहिती होतं की हा इथेच हजर असणार असं म्हणतो तो. आणि तसंच झालं. जिथे अस्मिता तिथे चैतन्य असं म्हणतो तो. काय रे असं म्हणतो तो. तुला स्वतःचं घरबीर नाही आहे असं म्हणतो तो. तर बघावं तेव्हा इथेच पडीक असतो सुभेदारांच्या घरात असं म्हणतो सचिन. तर सचिन तोंड सांभाळून बोला असं म्हणतो प्रताप. तर आता चैतन्य म्हणतो तुझी ही नितळ बडबड ना बंद करायची असं म्हणतो चैतन्य. मागच्या वेळेस मी तुझं सगळं ऐकून घेतलं कारण मला तुझ्या बोलण्याचा धक्का बसला होता असं म्हणतो चैतन्य. पण आता एकही शब्द ऐकून घेणार नाही मी तुझा असं म्हणतो तो. बरोबर आहे आपली लफडी ऐकायला लागली तर रागच येतो असं म्हणतो सचिन. तर तो सगळ्यांना अजून धक्का बसतोय काय बोलतोय तो म्हणून. चोरून दूध पिताना मांजराला वाटत असतं की त्याला कोणीच बघत नाहीये कारण त्यांनी डोळे मिटलेले असतात असं म्हणतो तो. पण अख्खं जग बघत असतं की ते मांजर काय करतंय ते. तू माझ्या संसाराला आग लावलीस असं म्हणतो सचिन.
त्याचे परिणाम तुला भोगावेच लागतील असं म्हणतो तो. तुझी इतकी हिंमत असं म्हणते कल्पना. तू आमच्याच घरी येऊन आम्हाला धमकवतोयस असं म्हणते आता इथे कल्पना. अस्मिता आता तर ह्याला अजिबात सोडायचं नाही असं म्हणते सायली. तर बघा प्रेक्षक सायली एरवी तर ताई म्हणते ना अस्मिताला, तर आता आज अस्मिता म्हणली डायरेक्ट छक्क. तर आता अस्मिता म्हणते हो, ह्याच्याकडनं इतकी पोटकी घेणार की बाळाला कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडता कामा नये असं म्हणते आता इथे सायली. तर आता खूप आनंद होतो सचिनला. तर आता सायली म्हणते ह्याला ह्याच्या कर्माची शिक्षा भोगावीच लागेल असं म्हणते सायली. तर सगळे खूप दुःखी असतात. तर आता सचिन चालतो आणि तिथे जाऊन थांबतो. तुम्ही सगळे माझ्या विरुद्ध काय पाहिजे तो जोर लावा. मी कसला आहे हे तुम्हाला अजून माहितीच नाही. मी कशालाच घाबरत नाही असं म्हणतो तो. कारण माझी बाजू सत्याची असं म्हणतो इथे सचिन. आणि हो, मगाशी तो काय म्हणाला अर्जुन, उद्या कोर्टात भेटूया. शुअर असं म्हणतो सचिन. सी यू टुमारो असं म्हणतो तो. सी यू ब्युटिफुल असं म्हणतो तो आणि निघून जातो तिथून. तर आता सचिन निघून जातो तिथून. ह्याची बाजू सत्याची असं म्हणतो अश्विन. हे बोलताना लाज कशी नाही वाटत ह्याला असं म्हणतो अश्विन. हा माणूस आला की प्रत्येक वेळी त्याची लायकी दाखवून देतो असं म्हणतो प्रताप. तर आता सचिनला पुरावा मिळालेला असतो बघा प्रेक्षक हो, आणि रेकॉर्ड झालेलं असतं सगळं जे सायली बोललेलीच येते. अस्मिता असं म्हणतो अर्जुन. सचिन कसा वागणार आहे आपल्याला माहितीच होतं. आता कोर्टात तर तो काही करू शकतो, पण तू त्रास करून घेऊ नकोस असं म्हणतो अर्जुन. तर तोपर्यंत सायलीला चक्कर येत असते. तर अर्जुन बघतो तिच्याकडे. सायली असं म्हणतो इथे अर्जुन. सायली सायली असं म्हणतात सगळेजण पाणी आणा असं म्हणतात. तर आता सावकाश सावकाश आता बसवतात ते आणून सायलीला. तर आता सायलीला सारखं उलट्या आणि गरगरत असताना तर आता पाणी बनवून आणू देते विमल. तर आता पाणी पिते सायली. काय होते तुला असं म्हणतो अर्जुन. अचानक असं गरगरल्यासारखं झालं असं म्हणते आता सायली. सायली असं म्हणते कल्पना. तुला नाही सगळ्याचा खूप ताण येतोय असं म्हणते ती. तू ना वर खोलीत जा आणि आराम कर असं म्हणते कल्पना. तर अस्मिता म्हणते अर्जुन सायली तुम्हा दोघांना तुमच्या गुड न्यूजचा आनंद सुद्धा घेता येत नाही माझ्यामुळे असं म्हणते ती. अस्मिता अगं तू असं वाईट नको वाटून घेऊस असं म्हणते सायली. बरं चल वरती आराम करूया चल असं म्हणतो अर्जुन. अहो तुम्ही अस्मिता बरोबर थांबा, मी जाते खोलीत असं म्हणते तर सायली. मी येते तुमच्या बरोबर असं म्हणते तर विमल. तर आता विमल घेऊन जाते सायलीला वरती. तर आता जात असते ती घेऊन सायलीला वरती. तर आता वर घेऊन जाते विमल सायलीला. बाकी सगळे खालीच टेन्शन मध्ये थांबलेले असतात. आपल्याला कुठलाच आनंद सेलिब्रेट का करता येत नाहीये असं म्हणते आता कल्पना. ही वेळ रडण्याची नाहीये कल्पना असं म्हणतो होता प्रताप. आता आपण सगळ्यांनी स्ट्रॉंग राहायला हवं असं म्हणतो तो. येस डॅड असं म्हणतो होता इथे अर्जुन. अस्मिता मला जरा तुझ्याशी उद्याच्या हिअरिंग बद्दल बोलायचं असं म्हणतो अर्जुन. आपण तुझ्या रूम मध्येच बसूया असं म्हणतो होता अर्जुन. चल असं म्हणून तो घेऊन जातो आता इथे अस्मिताला तिच्या खोलीमध्ये बघा परीक्षक अर्जुन. तर आता इथे संध्याकाळची वेळ असते. सचिनचा ऍटिट्यूड बघितलास ना असं म्हणतो इथे अर्जुन अस्मिताला. आणि अस्मिता खूप धक्क्यामध्ये असते सध्या प्रेक्षक हो. तसाच ऍटिट्यूड तो कोर्टात मध्ये पण दाखवेन. अस्मिता तू इमोशनली आणि मेंटली प्रिपेअर्ड आहेस ना असं म्हणतो इथे अर्जुन. हो असं म्हणते अस्मिता. हे बघ मला माहिती आहे की तुझ्यासाठी हे सगळं सोपं नाहीये. कारण तुझे आणि चैतन्याच्या नात्याबद्दल त्याने काय घाणेरडे आरोप केलाय ते तो उद्या सुद्धा करणार असं म्हणतो आता अर्जुन. ते तुलाच काय आम्हाला सुद्धा तो ऐकवणार असं म्हणतो तो. यू हॅव टू बी स्ट्रॉंग असं म्हणतो आता अर्जुन. माझ्याकडे दुसरा काय पर्याय आहे असं म्हणते ती. माझ्या बाळासाठी मला स्ट्रॉंग राहावंच लागेल असं म्हणते अस्मिता. मी सचिनला अशी अद्दल घडवणार ना असं म्हणतो अर्जुन की तो ते आयुष्यभर विसरणार नाही असं म्हणतो अर्जुन. आणि ही केस चालू असेल तोपर्यंत तुला जे वाटेल की हे सगळं काय चाललंय, तुला हे सगळं काय ऐकावं लागतंय, असं बरंच काय होईल अस्मिता असं म्हणतो अर्जुन. माझी या सगळ्यासाठी तयारी आहे असं म्हणते अस्मिता. सचिनने सगळ्या लिमिट्स क्रॉस केल्या आज असं म्हणते आता इथे अस्मिता. म्हणून मी डिवोर्स घ्यायचा ठरवलंय असं म्हणते ती. आता जे काय घडेल ना त्याला मला तोंड द्यावंच लागणार आहे असं म्हणते ती. एक लक्षात ठेव असं म्हणतो अर्जुन. या सगळ्यात तू एकटी नाही आहेस, आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत असं म्हणतो तो. ठीक आहे असं म्हणतो तो. तर मला माहिती आहे असं म्हणते अस्मिता. तुम्ही आहात म्हणूनच मला अधीर येतो असं म्हणते ती. एक भाऊ म्हणून मी तुला शब्द देतो अस्मिता. त्या सचिनने तुझ्या आणि तुझ्या बाळासोबत जो अन्याय केलाय ना त्याची शिक्षा मी त्याला देणार म्हणजे देणार असं म्हणतो तो. तर आता इथे अस्मिता भाऊक होते आणि त्याचा हात पकडते. अस्मिता रडू नकोस कसं म्हणतो अर्जुन. तर तेवढ्यातच बाळ रडायला लागतं. तर आता अस्मिता जाते बघा प्रेक्षक तिचं बाळ बघण्यासाठी. तर आपलं बाळ ती आपल्या हातामध्ये घेते. काय झालं तुला, काय झालं असं म्हणते अस्मिता. काय झालं असं म्हणते ते. तर बाळ हसत असतं. बाळा असं म्हणतो अर्जुन तुला माहितीये आता तुझा मामा पण बाबा होणार आहेस म्हणतो अर्जुन. पण त्याला एक नाही 2-2 मुलं असतील असं म्हणतो अर्जुन. एक तू आणि तो येणार असं म्हणतो होता अर्जुन. मी तुला कधीच काही कमी पडू देणार नाही असं म्हणतो अर्जुन. आणि लाड करतो तो अस्मिताच्या बाळाची. तर बाळ परत रडायला लागतं. अरे काय झालं असं म्हणते अस्मिता. अच्छा असं म्हणतो बाळ तुला मामाकडे जायचंय का असं म्हणते अस्मिता. घे त्याला असं म्हणते अस्मिता. मला नाही जमणार अस्मिता असं म्हणतो अर्जुन. तुला जमणार सगळं जमणार असं म्हणतो तो. मला नाही जमणार असं म्हणत असतो. तर अस्मिता देते बाळ. तर आता बाळ घेतो आपल्या हातामध्ये. तर आता बाळ हसायला लागतं. अरे असं म्हणते अस्मिता बघ छान जमतंय तुला असं म्हणते ती. उगाच घाबरतोस असं म्हणते ती. तर अर्जुन बघत असतो त्या बाळाकडे. तर आता ती त्याची सांत्वना पण करते. तर आता अर्जुन खेळायला लागतो तिच्या बाळासोबत. तर आता सायलीला दाखवलंय. सायली आता झोपलेली असते. तर तिला काही काही आठवायला लागतं आणि तिला विचलित झालेलं दाखवलंय. तर तिला स्वप्न काहीतरी पडलेलं असतं. तर आता ती बोलायला पण लागते झोपेत. थांब थांब असं म्हणत असते ती. थांब अगं कोण आहेस तू असं म्हणत असते ती. का दिसतेस मला असं म्हणते ती. पळू नकोस अगं थांब असं म्हणते सायली.
का का पळतेस तू असं म्हणते आता सायली. पळू नकोस अगं थांब असं म्हणते सायली. अगं थांब थांब असं म्हणून ओरडत असते ती. खूप जास्त ओरडत असते ती. तर थांब थांब म्हणून ओरडत असते बघा प्रेक्षक हो. तर आता सायली आपलं डोकं पकडते. तर आता ती तो एन्व्हलप काढून बघितलेले असते ना फोटोज, ते आठवतं तिला फ्लॅशबॅकमध्ये कसं पृणाजीने तिला फोटोज दिलेले असतात आणि कसं सायलीने ते फोटो सगळे बघितलेले असतात आणि त्याच्यामध्ये कसं तिला छोटी तन्वी दिसलेली असते आणि तिला बघून असं तिला आठवतं की तीच ती मुलगी असते जिला ती बघितलेली असते आपल्या स्वप्नांमध्ये आणि जिला तिने पाहिलेलं असतं गार्डनमध्ये. तर आता इथे सायली उभारते आणि येते त्या कपाटाकडे आणि आता ती तो एन्व्हलप परत आपल्या हातामध्ये घेते आणि आता ती तो एन्व्हलप ओपन करून बघते आणि एन्व्हलप ओपन केल्यानंतर ती फोटोजकडे बघते. तर त्या फोटोजमध्ये तन्वी असते छोटी आणि मग रविराज असतो, प्रतिमा असते आणि त्यांचे सगळे क्षण असतात जे ते एन्जॉय करत असतात आणि फोटोज काढलेले असतात त्या त्या वेळेचे. तर आता छोटी तन्वी तिला दिसलेली असते परवा दिवशी गार्डनमध्ये. ही तर तीच मुलगी आहे असं म्हणते तर सायली. तीच मुलगी आहे जी मला सतत दिसत राहते असं म्हणते तर सायली. झाडाखाली चष्मा लपवणारी मुलगी पण हीच होती असं म्हणते सायली. पण मला ही का दिसतेय, ही तर तन्वी आहे असं म्हणते ती. मग मला का दिसतेय ही पूर्णाची समोर तन्वी असल्याचं नाटक करण्याच्या नादात माझा हिच्याशी कधी संबंध जोडला असं म्हणते ती. तर आता खूप भावूक झालेलं असतंय सायलीला, खूप विचलित झालेलं असतंय तिला आणि तिला ते फोटोज बघून काय काय व्हायला लागतं. तर तिचं डोकं दुखायला लागतं, खूप जास्त दुखायला लागतं तिचं डोकं. तर आता रात्र झालेली दाखवले. तर आता प्रियाला दाखवले. मॅडम मॅडम म्हणून रडत असते ती. ओ कॉन्स्टेबल मॅडम असं म्हणते प्रिया. कोणी आहे का असं म्हणते ती. मॅडम असं म्हणून रडायला लागते ती. तर आता प्रिया ओरडत असते कॉन्स्टेबलला. तर आता तेवढ्यातच एक कॉन्स्टेबल येते. मॅडम इथे इथे कॉन्स्टेबल मॅडम इथे असं म्हणते. आता प्रिया जरा इथे या ना असं म्हणते ती. तर आता कॉन्स्टेबल येते. काय ग काय झालं तुझं, इथे या इथे या, काय चाललंय तुझं, इथे काय आम्हाला नोकर समजते तुमचा असं म्हणते ती. तर माफ करा मला तुम्हाला त्रास द्यायचा नाही असं म्हणते आता प्रिया. तर ती म्हणते ऍक्च्युली मला तुमची एक छोटीशी मदत हवी होती असं म्हणते प्रिया. मदत असं म्हणते ती कॉन्स्टेबल. कसली मदत असं म्हणते ती. तर प्रिया म्हणते हे बघा मला ना माझ्या घरच्यांना काही करून निरोप द्यायचा आहे की मी गरोदर आहे असं म्हणते प्रिया. तर त्यासाठी का करावं लागेल, म्हणजे इथे काही नियम वगैरे असतील ना असं म्हणते प्रिया. ते तू तुझ्या वकिलांशी बोल, तेच सांगतील तुला काय ते असं म्हणते ती कॉन्स्टेबल. वकील नाही आहे माझ्याकडे असं म्हणते प्रिया आणि माझ्यासाठी वकील बघेल असं बाहेरही कोणी नाही असं म्हणते ती. प्लीज माझी मदत करा ना. हे बघा जर बाहेरच्यांना कळलंच नाही की मी गरोदर आहे तर माझ्या मदतीसाठी कोणीच येणार नाही असं म्हणते प्रिया. प्लीज मला तुमच्या मदतीची गरज आहे आणि 2 जीवांच्या बाईला तुम्ही मदत करणार नाही का असं म्हणते ती. बास बास खूप झाला असं म्हणते ती कॉन्स्टेबल. प्लीज सांगा ना असं म्हणते प्रिया. मी काय करू असं म्हणते ती. मला काहीतरी मदत करा ना असं म्हणते ती. हे बघा माझ्या बाळाच्या भविष्याचा प्रश्न आहे असं म्हणते प्रिया. जर माझ्या सासरच्या माणसांना हे कळलंच नाही की मी गरोदर आहे म्हणून तर कुणीच माझ्या मदतीला येणार नाही असं म्हणते ती. एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीकडे मदत मागू शकते हो. तुम्ही आई आहात, आई म्हणून तुम्हाला माझ्या बाळाची दया येत नाही का असं म्हणून विचारते ती आणि इमोशनल करत असते ती त्या कॉन्स्टेबलला आणि ती बाई पण हळवी असते खूप. तर ती पाया पडते कॉन्स्टेबलच्या. प्लीज मी पाया पडते, माझी मदत करा असं म्हणते प्रिया. प्लीज माझ्या बाळासाठी म्हणून मदत करा माझी, प्लीज असं करू नका असं म्हणते ती. ठीक आहे असं म्हणते कॉन्स्टेबल. मी जेलर साहेबांशी बोलते, तुला तुझ्या घरी निरोप पाठवायचा आहे ना, त्याची परवानगी देता येईल का बघते असं म्हणते ती बाई. थँक्यू असं म्हणते प्रिया. खरंच थँक्यू असं म्हणते ती. तुमचे खरंच खूप उपकार झाले असं म्हणते प्रिया आणि ती तिचे धन्यवाद मानते आणि लवकर विचारा हां असं म्हणते त्या प्रिया. तर आता कॉन्स्टेबल ती जाते बघा प्रेक्षक. तर आता इथे प्रियाला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता सचिनला दाखवले. त्या सुभेदार फॅमिलीने आणि त्या अस्मीने माझी प्रचंड बदनामी केली असं म्हणतो सचिन. आता सुद्धा तिला मला सहज दिवस यायचं नाहीये, तिला माझ्याकडनं पोटगी हवी असं म्हणतो आता सचिन. आता मला सांग माझ्या डोक्यावर एवढं कर्ज असताना अस्मी माझ्याशी असं कसं वागू शकते असं म्हणतो सचिन. तर तिथेच साक्षी असते. पण ती अशी अडवणूक का करते असं म्हणते साक्षी. सचिन तिला माहिती आहे ना की तुझं तिच्यावर प्रेम नाही आहे म्हणून असं म्हणते साक्षी. तर आता सचिन म्हणतो चांगलंच माहितीये आणि तिला हे सुद्धा माहितीये की माझा फक्त तुझ्यावर प्रेम आहे साक्षी असं म्हणतो आता इथे सचिन. तिला आपल्याला एकत्र येऊ द्यायचं नाही असं म्हणतो आणि या सगळ्यात तिची फॅमिली तिला सपोर्ट करते असं म्हणतो सचिन. आणि आता ते सगळे मिळून मला छळतायत असं म्हणतो तो. ऐक कसं म्हणते आता साक्षी तू शांत हो, ह्या सगळ्याचा तू टेन्शन घेऊ नकोस असं म्हणते ती. ती तुझ्याकडे पोटगी कधी मागू शकते ज्या वेळेस ती ही गोष्ट सिद्ध करू शकेल की आपल्या दोघांचा अफेअर आहे असं म्हणते साक्षी. पण जर का ती ही गोष्ट सिद्धच करू शकली नाही तर असं म्हणते साक्षी. साक्षी काय बोलतेस तू असं म्हणतो सचिन. तुला कळतंय का आपल्या दोघांचा अफेअर आहे हे सहज सिद्ध करू शकतात ते, त्यांच्याकडे पुरावे आहेत असं म्हणतो सचिन. काय पुरावे आहेत त्यांच्याकडे असं म्हणते साक्षी. हेच की तुझं आणि साक्षी शिकरेचा अफेअर. पण जर साक्षी शिकरेच ह्या जगात राहिली नाही तर असं म्हणते साक्षी. म्हणजे असं म्हणतो आता सचिन. म्हणजे काय तुला म्हणायचं काय नक्की असं म्हणतो तो सचिन. माझ्याकडे एक प्लॅन आहे असं म्हणते साक्षी. तर आता सुभेदारांचं खरं दाखवलंय. तर आता इथे अर्जुन येत असतो आपल्या खोलीमध्ये दूध घेऊन आलेला असतो तो सायलीसाठी आणि सायली आपल्या खोलीमध्येच असते. बायको बायको असं म्हणतात अर्जुन. तर आता हे घे थंडगार दूध तुझ्यासाठी असं म्हणतो तो. तुम्ही आता कशाला दूध आणताय, मी आता जेवले ना असं म्हणते सायली. मी काही ऐकणार नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. दूध प्यायचं म्हणजे प्यायचं असं म्हणतो तो. कमान कमान असं म्हणतो तो. तर आता सायली पिते तो दूध. दॅट्स लाईक अ गुड गर्ल असं म्हणतो आता अर्जुन. तर आता सायली दूध पिते.
तर सायली म्हणते आज बरं झालं तुम्ही आईंशी आणि घरातल्यांशी बोलला अस्मिताईंच्याबद्दल असं म्हणते ती. त्यांना सगळं नीट समजावून सांगितलं तुम्ही. मला अस्मिता काय म्हणाली माहिती असं म्हणते सायली. अर्जुनने सगळं अगदी तुझ्यासारखं छान समजावून सांगितलं असं म्हणते सायली. तुम्ही हे असे समजूतदारपणे वागलात ना की मला तुमच्या आणि प्रेमात पडल्यासारखं वाटतं असं म्हणते ती. क्या बात है आज बायकोच्या तोंडातून तारीफ असं म्हणतो तो. असं म्हणते सायली. असं वाटतं आज चंद्र नॉर्थ कडून निघालाय असं म्हणतो तो. तर आता सायली हसते. उगवलाय असं म्हणतो तो. उगवलाय असं म्हणतो तो. तर आता सायली हसायला लाग. ही म्हण चंद्राच्या बाबतीत नाही सूर्याच्या बाबतीत म्हटली जाते असं म्हणते सायली. तर जोरात हसते ती. माहितीये मला असं म्हणतो अर्जुन. रात्र आहे ना आता म्हणून चंद्र. मी जरा मॉडीफाय केलं असं म्हणतो. बरं असं म्हणते. आता सायलीने हसते ती खूप. बरं आता पटापट दूध पिऊन घे मग तुला काहीतरी दाखवायचंय मला असं म्हणतो इथे अर्जुन. काय असं म्हणते सायली. सरप्राईज असं म्हणतो. पटकन पटकन असं म्हणतो. तर आता तिला दूध प्यायला लावतो तो. तर आता सरप्राईज देणार असतो सायलीला. तर आता तो कपाट उघडतो. तर आता तो काहीतरी घेतो त्याच्यातून बाहेर. तर आता तो पिलोज आणलेला असतो. ढॅन असं म्हणतो तो. तर आता सायली बघते त्या पिलोजकडे. तर कसं वाटलं गिफ्ट असं म्हणतो तो. कसं वाटलं. तर आता इथे सायली म्हणते कळलं तरच सांगू शकेन ना असं म्हणते ती. अगं असं काय करते हे साध्या औषधाने ह्याच्यावरती काहीतरी लिहिलेलं आहे असं म्हणतो तो. हो का असं म्हणते सायली. मला तर कुठे काय लिहिलेलं दिसत नाही असं म्हणते सायली. बायको असं म्हणतो अर्जुन. अगं असं काय करतेस तू असं म्हणतो तो. तर आता उलट धरलेला असतो तो उषा. तर त्याच्यावरती काही लिहिलेलंच नसतं. तर आता तो म्हणतो ठीक आहे हे बघ कसं म्हणतो तो. तर आता इथे उलट करून दाखवतो त्या उषा. तर त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं फादर टोपी आणि मदर टोपी म्हणून. तर आता सायली बघते तिच्याकडे आणि तिला खूप जास्त आनंद झालेला असतो आणि तिच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. कसं वाटलं असं म्हणतो तो. तर आता इथे सायली ते दोन्ही उषा आपल्या हातामध्ये घेते. ह्या उषा मी बाहेरून आणल्या होत्या पण हे सगळं मी केलंय मी बनवलंय असं म्हणतो तो. आवडलं का असं म्हणतो तो. तर आता सायली म्हणते आवडलं ना पण तू रडतेस कशाला असं म्हणतो अर्जुन. नाही काय आवडलं नसेल तर आम सॉरी. तर रडत नाही मी असं म्हणते सायली. आनंदाश्रू म्हणतात त्याला असं म्हणते ती. तुम्ही इतक्या छान उषा बनवल्यात ना म्हणून डोळ्यात पाणी येईल असं म्हणते ती. माहित होतं ना मला सॉरी असं म्हणतो होता इथे अर्जुन. पण बायको मी ह्या आधी तुला बाळ नकोय मला असं सगळं सांगून हे जे टेन्शन दिलंय त्याची भरपाई करतोय मी कशी ते बघच तू असं म्हणतो. तुझी मी अशी काळजी घेणार तू स्वतःच म्हणशील मी या जगातला सगळ्यात बेस्ट बाबा होणार म्हणून असं म्हणतो अर्जुन. तर तुम्ही आता पण होणार थँक्यू होणारे बाबा असं म्हणते ती. यू आर मोस्ट वेलकम मदर टू बी असं म्हणतो तो. तर दोघे हसतात आणि खूप छान आहे असं म्हणते सायली. तर दोघे खूप जास्त एन्जॉय करत असतात. तर आता बघ इथे समजा तर रिकॅपमध्ये काय येते. तर आता इथे सायली बघत असते फोटोज परत तन्वीचे. तर आता इथे अर्जुन म्हणतो तुला परत तन्वीचे फोटोज काय बघायचे असं म्हणतो तो. नेमकं काय विचार करतेस तू तिच्याबद्दल असं म्हणतो तो. तर आता इथे सायली म्हणते मलाच ह्या प्रश्नांची उत्तर मिळत नाहीयेत. मला हेच कळत नाही मी ह्या फोटोतल्या मुलीशी कशी जोडली गेली असं म्हणते ती. तर आता इथे सचिन मी तुम्हाला इथे काही दिवस शिफ्ट होण्यासाठी आग्रह करतोय असं म्हणतो तो. तर आता तो त्याच्या आईबाबाने घेऊन आलेला असतो एका आश्रम मध्ये आणि त्यांची बॅग सुद्धा घेऊन आलेला असतो. तुम्ही इथे एकदम सेफ असाल असं म्हणतो तो. गुड जॉब आता तुझे आई बाबा कायमचे वृद्धाश्रमात राहणार असं म्हणतो तो. तर आता बघा प्रेक्षक हो सचिनने त्याच्या आईबाबांना वृद्धाश्रमात ठेवले आणि त्यांना माहितच नाही आणि त्यांचं घर सुद्धा विकून टाकलंय. खरंच खूप विकृत असतो सचिन. तर आता इथे सायलीला दाखवले तर सायली तन्वीचे फोटोज परत बघत असते. मला माहित नाही तू माझी खूप जवळची वाटतेस मला तुझ्यामध्ये माझा भास वाटतोय असं म्हणते ती. ज्या मुलीला मी कधी भेटलेच नाहीये तिच्याबद्दल मला एवढी ओढ का जाणवते असं म्हणते आता सायली. तर बघा प्रेक्षक हो रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.